संख्येमध्ये होत बोनस स्वरूपाची एक धावसंख्या, एकूण 3 धावा, धावफलकावर 3 या धावसंख्येनं श्री गणेश होतोय. टॉस विन होतोय स्वराज्य फायटर आणि क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय. प्रतिस्पर्धी संघाला थोडस या ठिकाणी गोलंदाजाला दंडात्मक केलं पंचांनी. फ्रीडचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. फ्रीडचा चेंडू हा निर्धाव चेंडू गणला जातोय. कमबॅक करणारे गोलंदाजे जरी पहिला चेंडू मला यॉर्कर टाकण्याचा होता, हातातून चेंडू थोडासा सुटतोय आणि थोडासा अतिरिक्त उंची घेतलेला चेंडू हा नो चेंडू दर्शवला जात. मात्र सांघिक धावफलक हा धावफलकावर 3 धावा, धावफलकावर पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू आडव्या बॅटनं पटके टोलवण्याचा मनसुबा मिथुनचा असफल राहतोय. निर्धाव चेंडूची गणना ही धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 धावा धावफलकावर. आणि या षटकामध्ये जर 2 गडी बाद केले तर राजमपुरा बेस्ट कडून 1000 रुपयाचं पारितोषिक. आडव्या बॅटनं पटका समधी लगतचा डिपल ऑन द कार्पेट मध्ये परतीची ही फेक ही मात्र धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. मिथुन याला ही विकेट एका बाजूनं संघ 7000 जाते. धावचीची विकेटची गोलंदाज सुंदर पद्धतीची गोलंदाजी करतोय आणि अचूक पद्धतीची फेक आणि त्याची जोड म्हणून ही मात्र प्रतिस्पर्धी संघाला स्वराज्य फायटर्स संघाला पहिली विकेट भेटते. पहिला गडी माघारी परतला, पहिला पतंग उडतोय तो वडेश्वर स्पोर्ट्स संघाचा. नाणेफेक हरल्यानंतर या मैदानावर प्रथम फलंदाजी करत असताना डीजे तीन धावा धावफलकावर एका गडीच्या मोबदल्यात आणि सलामीवीर मिथुन माघारी परतल्यानंतर वेग आणि विस्फोटक फलंदाज षटकार चौकारांची जो आतषबाजी करतो तो उत्तम चव्हाण नॉन स्ट्रायकर एंडला. सिद्धेश गोलंदाजी मार्कवर. सुरेख पद्धतीची गोलंदाजी. पहिल्या प्रयत्न थोडस यष्टीरक्षक बीड होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे सरते शेवटी क्षेत्ररक्षक विजय होतोय. परतीची फेक ही दुहेरी धावसंख्येनंतर येते. 2 धावा या सहज पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेनं सांघिक धावफलकावर 5 धावा या धावफलकावर. 5 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात हा लेखाजोगा वडेश्वर स्पोर्ट्स संघाच्या बाजूनं नाणेफेक करल्यानंतर या मैदानावर फलंदाजी करतोय आणि नाणेफेक जिंकून या मैदानावर जो क्षेत्ररक्षण स्वीकारतोय तो स्वराज्य फायटर्स संघ. वडेश्वर चषक 2022 हा रणसंग्राम पुढे सरसव मोठा फटका टोलबाबा पॉलोत्रोमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना जरी मी पहिल्या चेंडूवर दंडात्मक ठरलो तरी प्रतिस्पर्धी संघाला पुढील चेंडू हे जकडून ठेवणारी गोलंदाजी मी करणार. जो आत्मविश्वास आपण बघितला तो आत्मविश्वास या ठिकाणी सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना जकडून ठेवणारी गोलंदाजी. 5 धावा धावफलकावर. पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटके प्रगतीपथावर. खोलवर टप्प्याचा यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा मनच होता. फलंदाजाचा असफल राहतोय. बॅटच्या पट्ट्या देत नाही चेंडू. पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त होतोय. 1 गडी बाद 6 धावा. हा लेखाजोगा नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना वडेश्वर स्पोर्ट्स संघाचा डीजे. गडी बाद केले वडेश्वर स्पोर्ट्स संघाचे 1000 रुपयाचं पारितोषिक. एका बाजूनं गोलंदाजांना ही सुवर्ण संधी, बक्षिसांची खैरात राजमपुरा कडून या मैदानावर आजच्या पहिल्या दिवशी हा स्पर्धेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन समारंभ आणि त्यानंतर दीपप्रज्वलन करून या स्पर्धेला सुरुवात. वडेश्वर चषक श्रीदेवी सातेरी खासदारदेवी वडेश्वरला वंदन करून वडेश्वर चषक 2022 हा रणसंग्राम या अणसूरपाल धर्म गावड्यावळी आयोजित मर्यादित या मैदानावर रंगला जातोय. 6 धावा धावफलकावर आणि दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संतोष संघाचा संघनायक सज्ज होतोय.
या षटकामध्ये 2 गडी बाद केले तर 1,000 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य राजमपुरा बेट्स कडून. क्षेत्ररक्षण सजवलं तर एक खेळाडू पाहायला मिळतोय तो शॉर्ट पॅडला पॉइंटला क्षेत्ररक्षक, कव्हरला क्षेत्ररक्षक, लॉंग लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि शॉर्ट मिडॉलला क्षेत्ररक्षक. हे चक्रव्यूह रचला ते मात्र स्वराज्य फायटर संघाच्या बाजूनं. पुढे सरसावत मोठा फटका, नो बॅट्सला चेंडू विसरला तो क्षेत्ररक्षक. चेंडूची ही शर्यत सरते शेवटी सुनील जातोय चेंडूपाशी. चेंडूची प्रती करेपर्यंत 2 धावा या बहाल केल्या जात आहेत आणि बहाल केलेली धावसंख्या 2 धाब्यानं सांघिक धावफलकावर पुढे सरकला गेला. 8 धावा या धावफलकावर. दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी लाख मोलाचं सहकार्य केलंय त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढे सरसवत मोठा फटका टोलावतोय आडव्या बॅटनं फटका, थोडासा फुलटच पद्धतीचा चेंडू डीप मिड विकेट कडनं क्षेत्ररक्षक घेतोय. चेंडूची ही परती करेपर्यंत एकेरी धावसंख्येचं रूपांतर हे दुहेरी धावसंख्येमध्ये केलं जात आहे आणि 2 धाव्यानं सांघिक धावफलकावर दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्ती होतोय. 10 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय तो विवेक नामक फलंदाज. सलामीचं बेलीचं फलंदाज एकेरी दुहेरी धावसंख्येवर जोर देतोय. संतोष आमच्या मान्यवर कक्षाच्या एंटरनं पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हातानं खेळून काढण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक थोडीशी जलबाजी आणि केलेली जलबाजी कुठेतरी प्रतिस्पर्धी संघालाही एकदा बहाल करते की कसं वाटलं होतं. बॅकअप करतोय पुन्हा एकदा आणि निर्धाव चेंडूची गणना हे आमच्या धावफलकावर आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर 10 धावा धावफलकावर एका गडीच्या मोबदल्यात. हा लेखाचोखा आपल्याला पाहायला मिळतोय तो वडेश्वर स्पोर्ट्स संघाच्या बाजूला. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू थोडासा हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पंच स्क्वेअर चेंडूचा इशारा करतायत. अबंधच्या स्वरूपात 1 धावी धावफलकावर गणली जाते आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मात्र पुढे सरकला गेला. 11 धावा या धावफलकावर. आडव्या बॅटनं पटका टोळाचा पायचीचं थोडंसं फिलॅट पंच सांगते थोडासा लेस्टिकच्या बाहेर जातोय चेंडू. निर्धाव चेंडूची कडन होते. जसजसं निर्धाव चेंडू तसतसं स्वराज्य फायटर संघाच्या कोट्यामध्ये टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला दोन्ही संघांना खातं ओपन करायचंय. दोन्ही संघ एक एक मॅच हरलेत आणि म्हणजे लढत असेल ती मात्र अंतिम क्षणापर्यंत या मैदानावर. आडव्या बॅटनं फटका टोळण्याचा प्रयत्न होता. नंतर बॅकफुटला जातोय. सरळ बॅटनं फटका खेळतोय. एकेरी धावसंख्येसाठी फटका गणला जात. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 12 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती, ज्यानं हे मैदान अक्षरशः गाजवलं आपल्या फलंदाजीनं, रसिक प्रेक्षकांची त्यानं मन जिंकली बऱ्याचदा, तो उत्तम चव्हाण सज्ज होतोय. आडव्या बॅटनं मोठा फटका पाहायला मिळतोय. फटका फसतोय की काय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि डीप स्क्वेअर लेगला एक सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न होता एका बाजूनं, पण फटका अखेरीस बसला आणि त्याचं रूपांतर एका सुंदर जलामध्ये होत. एक जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय तो स्वराज्य फायटर संघाचा आणि वडेश्वर स्पोर्ट्स संघाचा. पाठीचा कणा कुठेतरी माघारी परततोय. तो या वर्षीच्या मोसमात थोडासा फॉर्म मध्ये नाही आहे. तो म्हणजे उत्तम चव्हाण आपल्याला पाहायला मिळतोय. मगाशच्या सामन्यात थोडासा उशिरा आला, पण त्यानंतर मात्र सामना तब्बल एका षटकात 33 धावा कुठल्या आणि 30 घणागती कुठेतरी सुरुवात करावी हा मनोजोगा होता. फलंदाजाचा मनोजोगा थोडासा सफल राहतोय. आपण वळूया पुन्हा एकदा डीजेच्या माध्यमातून. मोठा मासा माघारी परतल्यानंतर 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि हरीश नामक फलंदाज मैदानामध्ये पावलं टाकतोय.
गोलंदाजानं या षटकामध्ये जरी 2 गडी बाद केले म्हणजे बक्षीस अजूनही चालू आहे, म्हणजे गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. गोलंदाजाला सुवर्ण संधी, आपल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले तर 1,000 रुपयाचं पारितोषिक राजम परबॅच कडून. स्ट्रायकर एंडला सलामीचा बिनीचा फलंदाज विवेक आणि त्याच्या साथीला हरीश सज्ज होतोय. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सांघिक धावफलकावर स्थिरावलं गेलं एका केविलवाणी परिस्थितीमध्ये. वडेश्वर स्पोर्ट्स संघाच्या बाजूने नाणेफेक केल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना 12 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि संघाचा पाठीचा करणा हुकमे एका. कुठेतरी आज फटका फसला, हवेचा वेग थोडासा या ठिकाणी विरुद्ध दिशेला आणि त्यामुळे जो मोठा फटका होता तो चेंडू हवेतून थोडासा खाली उतरला आणि डीप स्क्वेअर लेगला जो रक्षक सापळा रचला होता त्या रक्षक सापळ्यामध्ये उत्तम चव्हाण चकडला गेला. सुरेख गोलंदाजी, टाळ्यांचा आवाज करून देणारी गोलंदाजी. या स्पर्धेमध्ये सलग 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाहीर केला आपल्या जबाबदार तो जगन्नाथ गवडे. इतिहास रचला, पहिलं निर्धाव षटक, षटकारांची आतषबाजी या मैदानावर उत्तम चव्हाणची. आणि बघूया या मैदानावर एका बाजूनं कोणता संघ विजयाचा झेंडा आपल्या बाजूने फडकवतोय, कारण खात्याची ओपनिंग करायची, आपल्या गुणफलिकेत आपलं गुण या ठिकाणी खातं उघडायचं आहे आणि त्यासाठी हे मात्र पडझड आपल्याला पाहायला मिळते. कोलवर टप्प्याचा चेंडू, त्याहून तोला मोलाचं दाद द्यावी लागेल. आपल्या पॉलोत्रमध्ये चेंडूला या ठिकाणी स्टॉप करण्याचा मनसुका होता. हलक्या हाता या ठिकाणी पायाने या ठिकाणी फुटबॉल पद्धतीचे चेंडू थोडासा स्टॉप करतोय, ज्या ठिकाणी नक्कीच्या 2 दबाव त्या ठिकाणी 1 धावी बहाल केली जाते आणि बहाल केलेली 1 धावफलक बऱ्याच वेळानं धावफलक पुढे सरकला गेला. 13 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक हे प्रगतीपथावर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर सिद्धेश गोलंदाज आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं सज्ज होतोय. हरीश सज्ज होतोय पुन्हा एकदा. कोलवर टप्प्याचा चेंडू या मैदानावर पंचांकडे अपील केला जातंय. कोणत्या पद्धतीचं अपील हे पंचांना प्रश्न उभं करणार, पण निर्धाव चेंडूची गणना ही धावफलकावर होत. सांघिक धावफलकावर 13 धावा या धावफलकावर, 13 धावा धावफलकावर एका बाजूला जगडून ठेवलंय. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून निशब्द करणारी गोलंदाजी ही स्वराज्य फायटर संघाच्या बाजूनं. ज्या चुका पहिल्या सामन्यामध्ये झाल्या त्या चुका आम्ही करणार नाही. टीम मिटिंग एका बाजूनं संतोषी आणि प्रतिस्पर्धी संघाचा इरादा. प्रतिस्पर्धी संघ जरी गोलंदाजीमध्ये थोडीशी खराब कामगिरी केली, क्षेत्ररक्षणामध्ये साथ नाही दिली, फलंदाजीत आम्ही एक मोठा कळस रचणार, पण कळस रचणारा फलंदाज एका बाजूनं पाया रोवण्याच्या आधी माघारी परतला. उत्तम चव्हाण आणि सरते शेवटी या 2 फलंदाजांवर जबाबदारी येऊन टिपते मैदानामध्ये वडेश्वर स्पोर्ट्स संघाच्या बाजूला. मोठा फटका पाहायला मिळतोय, गगनाला गबसती घालणारा फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि अखेरच्या क्षणी झेल सुटतोय. क्षेत्ररक्षकाला पहिल्या प्रयत्नात वाटलं होतं चेंडू जवळ सीमारेषेचं उल्लंघन करतोय, पण ऐन मोक्याच्या क्षणी कुठेतरी चेंडू हवेचा वेग विरुद्ध दिशेला सागर आणि डीप मिड विकेटला जो वाटला होता चेंडू बाहेर जातोय, तो तब्बल डीप मिड विकेटच्या क्षेत्रापासून झेल सुटलं जात आहे आणि सुटलेलं झेल हे मात्र 2 धावा देत सांघिक धावफलक, 1 धावा देत सांघिक धावफलकावर 15 धावा धावफलकावर 3 षटकांचा 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर. फटका फसला गेला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, क्षेत्ररक्षक फसला जातोय आणि सरते शेवटी ज्या ठिकाणी गडी बाद होता तो चेंडू जवळ सीमा रेषा नजदीक उद्गलन करतोय. चौकारासाठी फटका निघतोय, ज्या ठिकाणी पहिला हा चेंडू तारणार ठरला होता वडेश्वर स्पोर्ट्स संघाच्या कोट्यामध्ये आणि क्षेत्ररक्षक थोडासा या ठिकाणी मात्र पडला जातोय आणि त्यामुळे एकेरी धावसंख्येचा ज्या ठिकाणी गडी बाद होता तो तब्बल 4 धावा या बोनसच्या स्वरूपात लगावत त्या 4 धावेनं सांघिक धावफलकावर 19 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर निखिलचं स्वागत फलंदाजानं केलं 4 या धावसंख्येनं. निखिलनं आपलं काम केलं होतं आणि उर्वरित काम हे संघ साथीदारांना करायचं होतं. हलक्या हातानं घेऊन काढला जातो या मैदानावर डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा सिद्धेश फलंदाज वेगानं चेंडू ताबा मिळवतोय. परतीची फेक ही दुसऱ्या धावेला तमाम शंकेला समाप्त करणारी फेक, ही एकेरी धावसंख्या गणली जात. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मात्र वधारला जातोय. एका बाजूने केविलवाणी परिस्थितीमध्ये असताना 20 धावा या धावफलकावर.
आडव्या बॅटनं पटके टोलवाबे, ऑफ साईडचा चेंडू, ऑन साईडला टोलवाबा, हा मनसुबा हरीश सफल राहतोय. निर्धाव चेंडूची गणना हो, टाळ्यांचा आवाज एका बाजूनं स्वराज्य फायटर्स संघाच्या कोट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर या मैदानावर मोठे फटके टोलवावे लागतील या षटकामध्ये, कारण धावसंख्येचा कळस चढवायचा आहे. एका बाजूनं सुरुवात थोडीशी ढिलाईनं आणि त्यानंतर उत्तम चव्हाण सारखा एक तगडा खेळाडू माघारे आणि फटका फसतोय तो मात्र हरीश सानी का जीवदानावर खेळतोय मैदानामध्ये. सूर्य एका गोलंदाजी टाळ्यांचा आवाज करून देणारी गोलंदाजी, प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना प्रश्नचिन्ह उभी करणारी गोलंदाजी, ही निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय. जी चूक मी पहिल्या सामन्यामध्ये केली, जी ऑर्मअप पद्धतीची गोलंदाजी टाकली, ती चूक मी आता नाही करणार आणि निर्वाळा बहाल करतोय तो गोलंदाज निखिल. आणि सांघिक धावसंख्येला कुठेतरी ब्रेक थ्रू लावणारं, सुरुंग लावणारं षटक पाहायला मिळतंय. ते 20 धावा धावफलकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. मोठा फटका पाहायला मिळतोय, फटका फसला जातोय, क्षेत्ररक्षक येतोय, पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि चुकीचा परिणाम यावर मात्र सीम आयुष्यभर 4 धावांसाठी डीचे. खेळाडूंसाठी एक खुशखबर, बाजूला सोदरश हॉटेल आहेत आणि एका हॉटेलमध्ये मस्त आहे की चिकन पावची व्यवस्था केली आहे. ती चिकन पावची व्यवस्था आपापले पैसे जाऊन या ठिकाणी खरेदी करायचं आहे, ही विनंती. मोठा फटका पुन्हा एकदा पाहिला मिळतोय, तो लॉग ऑन चेंडू संतोष येतो स्क्रीनवर, संतोषला चकवत चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय चौकारासाठी. जी लॉंग ऑफच्या खेळाडूनं चूक केली, गडी बाद होतं, गडी बाद झालं असता ती बोनस स्वरूपाची धावसंख्या बहाल करतोय. आणि त्यानंतर पुन्हा एक मोठा फटका, 2 चेंडूंवर 8 डावा या बहाल करत सांघिक धावफलकावर एका सुसज्ज स्थितीकडे वाटचाल करतोय, जी कुठेतरी धावसंख्या अडकली होती, जखडली होती. आणि त्या जखडलेल्या धावसंख्येला एका बाजूला प्रत्युत्तर हे 2 खेळाडू देत आहेत. तो सलामीवीर विवेक आणि त्याच्या साथीला हरीश 2 चौकार, विवेक एका बाजूला एकेरी धावसंख्येने 1 चौकार. हा लेखाजोगा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा या धावफलकावर डीजे. स्पोर्ट विपक्ष एस जी आपल्याला, आपण टॉस साठी आमच्या मान्यवरांच्या समोर या. बक्षिसे चालूच आहे. कोणत्याही गोलंदाजानं षटकामध्ये 2 गडी बाद केले, 6 षटक होईपर्यंत स्वराज्य फायटरसाठी बक्षीस तर 1000 रुपयाचं पारितोषिक राजन परबॅस कडून. वैयक्तिक कोट्यातील दुसरं व सांघिक एका बाजूला धावसंख्येला सुरुंग लावणारं षटक आणि फलंदाजांचा विचार केला धावसंख्येचं लयलूट करणारं षटक, बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर संघाचा करता, संघाचा हुकमे एक्का संतोष सज्ज होतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडं. या षटकामध्ये 2 गडी बाद केले तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक राजन परबॅस कडून. बॅटची कट लागून चेंडू जातोय, शॉर्ट थर्टमॅनला क्षेत्ररक्षक होतोय, परतीची फेक करेपर्यंत 1 धावी गणली जाते आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मात्र मजल मारतोय 29 धावा धावफलकावर पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये जर फलंदाला सुवर्ण संधी षटक्या ठोकलं तर 500 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे एका बाजूला गोलंदाजाला आणि एका बाजूला फलंदाजांना नाममात्र संधी, राजन परब कडून बक्षिसांची खैरात. गोलंदाजानं 2 गडी बाद केले तर 1000 रुपये आणि फलंदाजानं 1 षटकार मारला तर तब्बल 500 रुपये या षटकामध्ये. तीस धावा या धावफलकावर. मोठा फटका टोलूबाबा इरादा होता, शफल केल्यानंतर जरा चेंडू फळीचा संपर्क होत नाही, हे निर्धाव चेंडू गणला जातोय आणि निर्धाव चेंडूच्या सांघिक धावफलक स्थिरावला गेला 30 धावा धावफलकावर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर.
तीन चेंडूंचा हा खेळ समाप्त. 30 धावा या धावफलकावर. 5वं षटक प्रगतीपथावर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडपणनं बॅटिंगच्या पॉवर प्लेचा ओव्हर. 3 खेळाडू या तर्टिया सर्कलच्या बाहेर. तो डेप स्क्वेअरलेग डेप मिड विकेट आणि लॉंग ऑनला हे क्षेत्ररक्षक तैनात या मैदानावर. मोठे पटके टळवण्याचा प्रयत्न आहे तो वारंवार विवेक नामक फलंदाज असफल राहतोय. निर्धाव चेंडूची गणनाही होते. बक्षिसांपासून वारंवार हे बक्षीस चालू. बक्षिसांपासून हे मात्र खेळाडू दूर राहत आहेत. पण चांगली कामगिरी एका बाजूनं स्वराज्य फायटर्स संघाच्या गोलंदाजांची कमबॅक करणारी, पण एका बाजूला वडेश्वर स्पोर्ट्स संघाला कुठेतरी आक्रमकता बचावाचं साधन संबोधलं जातं. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमकता बचावाचं साधन संबोधलं क्रिकेटमध्ये आणि त्या आक्रमणाची नितांत आवश्यकता. पुढे सरसावत मोठा फटका. कव्हरच्या इशारा क्षेत्ररक्षक आणि चेंडूची ही शर्यत. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. सरते शेवटी या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यात यशस्वी ठरतोय आणि दुहेरी धावसंख्येत रूपांतर होतंय. नक्की काय करताय दोन्ही फलंदाज. सरते शेवटी या ठिकाणी पॉपिंग केस मधून हर्षर थोडासा दूर राहतोय आणि पंच हात उंचावतायत. धावचीच्या स्वरूपात तिसरा गडे माघारी पडतील. तो वडेश्वर स्पोर्ट्स संघाचा प्रथम फलंदाजी करत असताना 32 या धावसंख्येवर डीजे. उलटच पद्धतीचा चेंडू. थोडासा या ठिकाणी पंचांत स्वेअर चेंडूचा इशारा करतायत. अवंतच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. बोनस स्वरूपी धावसंख्या धावफलकावर थोडीशी पुढे सरकली गेली. 33 धावा या धावफलकावर. जमनीलगतचा डिपल ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका. क्षेत्ररक्षक घेतोय. ऐन मोक्याच्या क्षणी या ठिकाणी कुठेतरी पायानं चेंडू अडवतोय सिद्धेश. पहिल्या प्रयत्न सिद्धेश फसत होता. सिद्धेशला वाटलं हा चेंडू चौकारासाठी नक्की जातोय, पण ऐन मोक्याच्या क्षणी आपल्या शरीरदृष्टीचा उपयोग करतोय आणि त्यामुळे एकदम बहाल करत एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये होत सांघिक धावफलकावर मात्र 35 धावा धावफलकावर. 5 षटकांचं 30 चेंडूच्या समाप्तीनंतर डीचे. कॅब उचल आणि पंचांकडे दे. सांघिक धावफलकावर 35 धावा या धावफलकावर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भूषण सज्ज होतोय. टेनिस क्रिकेट लाईव्ह ही टेनिस क्रिकेट लाईव्हची पहिली लेंग ज्याने सुरुवात केली टेनिस क्रिकेट प्रेक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून. टेनिस क्रिकेट लाईव्हची टीम. सुंदर फटका पाहायला मिळतोय. जवळ डीप स्क्वेअर लेगला चेंडू उडवलाय. सरळ चेंडू जातोय तो जवळ. पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय प्रथमतः आणि इशारा द्यायचा आहे पंच. षटकार की चौकार. अंपायर पंचांचा इशारा 6 या धावसंख्येसाठी येतोय. तब्बल 7 धावा या बहाल केल्या जात आहेत आणि या 7 धावेनं सांघिक धावफलकावर 42 धावा या धावफलकावर. फ्रेडचा चेंडू. पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा पंचांचा. म्हणजे फ्रेडची नाममात्र संधी. 0 धावसंख्येवर तब्बल 8 धावा खर्च करतोय गोलंदाज. 0 चेंडू टाकतोय पण 8 धावा खर्च करतोय. बोनस स्वरूपी थोडीशी गोलंदाजी या मैदानावर. सांघिक धावफलकावर 43 धावा धावफलकावर. थोडासा लाईन जी मर्यादा आहे त्या मर्यादेच्या कुठेतरी बाहेर पाय पडतोय आणि त्यामुळे कुठेतरी पंच त्याला दंडात्मक करतायत मैदानावर. एका बाजूनं हे सगळे नियमावली पाहायची असते आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तो भूषण सज्ज होतोय. फील्डचा चेंडू. स्ट्रायकर एंडला फलंदाज. मोठा फटका टोलवायचा होता मित्राला. एका बाजूनं मी म्हणेन फलंदाजाला नाव मात्र संधी होते. 0 चेंडूवर 8 धावा बहाल झाला होता आणि फ्रीडचा चेंडू आणि फ्रीडचा चेंडू सारखा चेंडू निर्धाव
म्हणजे कुठेतरी जलबाजी ही फलंदाजीची आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करणारी गोलंदाजी, सांघिक धावफलकावर 43 धावा धावफलकावर, गती परिवर्तनाचा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू नो मॅच टाइम मध्ये विसरला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या या ठिकाणी बघा नर्सरी त्याला चेंडू अडवला जातोय. सुनील येतोय चेंडूची परती करेपर्यंत. एकेरी धावसंख्येचं रूपांतरित 13 धावसंख्येच्या नादात मात्र धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. ते मात्र विवेकला शेखर जबाबदारी घेतोय, कारण शेखरकडे अनुभव आहे आणि तो अनुभव या मैदानावर मी घरच्या मैदानावर पणाला लावणार हा निर्वाळा प्राप्त करतोय. आणि सलामीचा बिनीचा फलंदाज त्याने धावफलक हलता ठेवला, तो मात्र विवेक माघारी परत डीचे. साठी आमच्या मान्यवराच्या समोर या प्रतिस्पर्धी संघ जॉरियस संघाचा संगणक येऊन बराच वेळ झालाय. नवीन फलंदाज प्रवीण मैदानामध्ये पावलं टाकतोय, तो मात्र शेखर याच्या साथीला. हे दोन अनुभवी फलंदाज नौके खेळाडू माघारी परतले. नौक्या खेळाडूंना प्रथमतः पाया रोवलाय. एका बाजूने सुरेख खेळाचं प्रदर्शन या मैदानावर विवेकचं आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तो भूषण सज्ज होतोय. स्लोअर वन पद्धतीचा गती परिवर्तनाचा चेंडू, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू या मैदानावर टाकला जातोय. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना, तगड्या फलंदाजांना कुठेतरी रोखून ठेवणं ही गोलंदाजी यशस्वी येते येणाऱ्या काळात, की उर्वरितच्या चेंडूंवर घणाघाती प्रयोग करतायत मात्र फलंदाज ती आलेली वेळ ठरवताय. आडव्या बॅटनं पटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पाहायला मिळतोय. डान्सिंग एरियामध्ये चेंडू थोडासा पडला जातोय. एके धावसंख्येचं रूपांतर हे दीड धावसंख्येमध्ये गणलं जातंय आणि 2 धावानं सांघिक धावफलक हा धावफलकावर मात्र मसल मारतोय. 47 धावा या धावफलकावर. 47 धावाच्या धावफलकावर. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, ऐनमुखेच्या क्षणी ब्रह्मास्त्राचा उपयोग. सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर स्लोअर वन साठी एका खेळाडूचं नाव आवर्जून घेतलं जातं. योगेश सवळ उर्फ बाळ सवळ, वेकुर्ल्याचा सुपुत्र, आणि त्याची आठवण कुठेतरी हा गोलंदाज करतो या सुंदर अशा वडेश्वर चषक 2022च्या माध्यमातून. अंतिम चेंडूचा असूनही खेळ बाकी. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. बॅटची हलकीशी कट लागतं या ठिकाणी खेळाडू बाद, म्हणजे पहिल्या शून्यच्या चेंडूवर तब्बल 8 धावा खर्च आणि त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी, प्रतिस्पर्धी संघाला रोखून ठेवणारी गोलंदाजी. 47 धावा धावफलकावर 30 चेंडूंमध्ये वडेश्वर स्पोर्ट्स संघ जमवतोय आणि येणाऱ्या काळात 36 चेंडूंवरती 48 धावांची आवश्यकता. पहिल्या 6 षटकांचा खेळ हा समाप्त. 36 चेंडूंचा खेळ समाप्त. एका बाजूने वेगची 26 धावांची जोड ह्या 47 या धावसंख्येला आणि 36 चेंडू विजयासाठी 48 धावांची आवश्यकता.
विन मैदान पर स्वराज्य फाइटर टीम को, और वही सामने से इस वक्त तो रोकना पड़ेगा जो कि इस मैच में वडेश्वर स्पोर्ट टीम को। राजन परब ने ये इशारा कर दिया, जो भी खिलाड़ी इस पहले ओवर में छक्का लगे उसको 500 रुपए का पुरस्कार मिलेगा नकद, और दूसरी ओर से गेंदबाजों के लिए खास ऑफर है ये, एक ओवर में 2 विकेट आप अगर लेते तो आपको भी 500 रुपए का नकद पुरस्कार सम्मानीय राजेंद्र परब से मिलेगा इस मैच में। tennis.com के माध्यम से आपको ये मुकाबले दिखाए जा रहे हैं, यूट्यूब के माध्यम से भी। साथ साथ ये मुकाबले किस तरह से देखिए, आज का दिन का पहला दिन ये प्रतियोगिता का वडेश्वर चषक 2022 का पड़ाव मैदान पर, और इसके साथ हम कहना पसंद करेंगे कि अभी भी जो कि खेल में 48 रन जिससे पीछे। इसके बाद का मुकाबला MSPR कप्तान साथ साथ SJ वॉरियर्स कप्तान हमारे पास पहुंचिए। ओके अंपायर रेडी है हमारे साथ आपके। मैच अच्छा रहेगा क्योंकि 48 रन इस वक्त शाम के समय पर बनाने पड़ेंगे आपको, और गेंदबाजी में जो कि सुनील, सिद्धेश और अजीत ये जोड़ी प्रारंभिक। ओके अंपायर हम रेडी आपके साथ। दायर भाई की जोड़ी मैदान पर इस खेल में एक जबरदस्त मैच मैदान पर, क्योंकि 50 रन से मतलब 2 रन पीछे, 48 रन टू विन है, 48 रनों की आवश्यकता है जिससे पीछे। एक बार 40 के ऊपर टोटल चला गया तो बाद में ये मैचेस बहुत खूबसूरत देखने को मिलेंगे आपको। इस ओवर में 2 विकेट लगभग 100-500 रुपए, ऑफ स्टंप के बाहर कट मारने का प्रयास किया, और इसी ओवर में एक छक्का लगभग 500 रुपए सामान्य राजन परब की तरफ से। बॉलर के लिए 2 विकेट 500 रुपए लगाए राजन ने, खास से वेंगुर्ला से बिलोंग करते। इस ओवर में 2 विकेट 500 रुपए का नकद पुरस्कार मिलेगा आपको। 48 टू विन मैदान पर, उसके जवाब में पहली गेंद डॉट निकलती हुई। ओह उछाल गति उनके साथ, यार मौका मिलेगा रन आउट करने का, लेकिन अपने पॉकेट के भी सुरक्षित 22 के रूप में इशारा, 1 बाउंस का भी इशारा मैदान पर पहुंचता हुआ, 1 रन मिलता हुआ खाते में, जो कि स्कोर टीम के और टीम का कुल स्कोर 48 रनों का पीछा करती मात्र 1 पर पहुंचा, कोई नुकसान नहीं। स्वराज फाइटर के काफी समर्थक है, राजन जो कि परब भी समर्थन कर रहे हैं इस मैदान पर, जो हर भरघोस प्राइज सिर्फ एक टीम को नहीं भाई, ये दोनों टीमों को जो कि सपोर्ट करते हैं। पहले देखिए गेंदबाजों के लिए उन्होंने खास ऑफर रखी है, गेंदबाजी पर 2 विकेट पर आपको नकद 500 रुपए मिलेंगे, और साथ साथ जो कि इस वक्त मैदान पर जो कि बल्लेबाजी के लिए मैदान पर मिलेंगे इस वक्त जो कि 500 रुपए। ओह बढ़िया क्रिकेट वहां पर, और ये आउट मैदान पर। विकेट निकला जो कि सिद्धेश जो कि आउट मैदान पर। अब अजीत जो कि आउट हो चुके हैं, सिद्धेश जो कि नॉस्टैक पर रहेंगे। शॉर्ट गेंद ऑन साइड पर मारने का प्रयास किया, क्या बल्ले पर लगी, लेकिन लॉन्ग लेग सीमा रेखा पर जा रही गेंद, बहुत तेज निकलती हुई गेंद, हालांकि पहले प्रयास में गेंद को उठा पाएंगे, गफलत हो गई, दूसरे के लिए कॉल किया और दूसरा रन भी मैदान पर पूरा बनता हुआ। बल्ले पर लगकर ये गेंद निकल चुकी थी लॉन्ग लेग सीमा रेखा पर, जहां पर खाता खोला गया मैदान में। 3 रन के 7 रनों की गति बनती हुई, मतलब 3 पर, और टोटल स्कोर अब 3 है, जो कि 48 रनों का पीछा करते हुए मैदान पर। राजन परब ने कहा कि इस ओवर में 2 विकेट लगभग 500 रुपए का नकद पुरस्कार
और इसी ओवर में एक छक्का, वो भी 500 रुपए का नकद पुरस्कार सम्मान्य राजन परब इनकी तरफ से, जो कि खासकर वेंगुर्ला से बिलोंग करते हैं। एक बिल्कुल मजा रहेगा इस मैच में। 5 खिलाड़ी ऑफ साइड पर, 4 ऑन साइड पर, ये चक्रव्यूह मैदान पर, और क्या इस खेल में रंगत है, मजा मजा रहेगा। राउंड विकेट सेट, ऑन साइड पर गैप में गेंद, मिड विकेट का खिलाड़ी दौड़ तो रहा है, लेकिन उन तक जब तक गेंद पहुंचेगी शायद 2 रन वहां पर बनेंगे। इस 2 रन के साथ रनों की संख्या अब 5 पर पहुंच चुकी है। देखिए किस तरह से माहौल है। ऑन साइड पर खिलाड़ी मौजूद था, मिड विकेट पर, लॉन्ग ऑन पर, लॉन्ग ऑन से मिड विकेट तक दौड़ जब तक लगा पाएगा 2 रन बन रहे। अरे क्या खूबसूरत माहौल है ये। लाइव मुकाबले आपको दिखा रहे जहां tennis.com इनके माध्यम से यूट्यूब पर ये मुकाबले आपको देखने को मिल रहे हैं। डाउन द ग्राउंड कदमों का इस्तेमाल किया, बल्ला ग्राउंड पर लगा, ये बात उतनी सही है। और तब तक समाप्त हुआ ओवर एक विकेट के नुकसान के बाद टीम का टोटल स्कोर 48 रनों का पीछा करती मात्र 5 रन पर पहुंच चुका है। मैदान पर 5 रन पर यह टोटल हो चुका है मैदान पर एक ओवर समाप्ति के बाद, जबकि एक विकेट के नुकसान पर अभी भी प्राइस वहीं पर खड़ा है। एक छक्का 500 रुपए का इनाम, 2 विकेट 500 रुपए का इनाम। ये राजन परब जो कि इस मैच में लगाते हुए कुछ आकर्षक प्राइजेस मैदान पर। वापस खेल उत्तम जो कि आज बल्लेबाजी में लगभग 0 मैदान पर, लेकिन शायद गेंदबाजी में हीरो बनने का समय आज रहेगा। ओ बढ़िया शॉट, हवा में गेंद, फील्डर तलक कैरी हुई नहीं या फिर किल्लर उन तलक नहीं पहुंचा। ये दुविधा में स्थिति मैदान पर फील्डर की, और वो फील्डर बता रहे थोड़े से शायद आज वो बता रहे कि गेंद उन तलक कैरी हुई थी, लेकिन थोड़ा सा प्रॉब्लम था वहां पर, इसलिए 2 रन बनते हुए और 2 रन के साथ रनों की संख्या 7 रन पर पहुंचा टीम का टोटल। खेल चलता हुआ मैदान में, जबकि दूसरे ओवर का दायर बाई की जोड़ी अजीत के लौटने के बाद सिद्धेश अपने टीम को संतोष दोनों संभालते हुए इस मैच में स्वराज्य टीम को। ओ बढ़िया यहां पर गेंदबाजी, बिल्कुल कट मारने का प्रयास का, गेंद शरीर तलक चली गई, और जब तक उस गेंद को बिल्कुल कट मारने का प्रयास कर पाते हैं विकेट कीपर के हाथ में चली गई है। एक बैकवर्ड स्क्वायर लेग, एक शॉर्ट लेग, ये कुछ खिलाड़ी दो इस वक्त, एक जो कि स्क्वायर लेग बाउंड्री पर, ये कुछ खिलाड़ी मैदान पर, और उसके बाद एक स्लिप पर, एक बैकफुट पॉइंट, एक कवर, एक लॉन्ग ऑफ और एक लॉन्ग ऑन, ये फील्डिंग इस वक्त मैदान में। डाउन द ग्राउंड कदमों का इस्तेमाल किया, ऑन साइड पर डीप में खिलाड़ी मौजूद है। पहला रन बहुत तेजी के साथ निकल चुका है, पहले ही बैठ चुके खिलाड़ी। इसका मतलब है कि जितना समय खिलाड़ी के पास गेंद पर पहुंचने का था उतना समय बल्लेबाज के पास जरूर मिला, और वहां मिले 2 रन मैदान में। अगर वो बैठते ना, अगर दौड़ कर जाते गेंद को उठा पाते, तो 19-20 का मामला बन सकता था मैदान पर। थोड़ा सा अभी भी इस वक्त एक छक्का 500 रुपए, 2 विकेट 500 रुपए, अभी भी राजन परब कह रहे उम्मीद है अभी भी जागरूक सभी के। एक छक्के के लिए एक 500 रुपए का नकद पुरस्कार मिलेगा, और टाइमिंग इतनी बेमिसाल नहीं, मिड ऑन पर मौका, हल्की सी गफलत मैदान पर, जब तक इनको वापस रोक पाएंगे रन वहां पर नहीं मिलेगा। रनों की संख्या अभी भी वहीं पर खड़ी है, जबकि 9 रन पर 48 रन बांधने पड़ेंगे, 39 रन अभी भी इस मैच को जिससे पीछे। ओह, क्लीन बोल्ड किया वहां पर, दूसरा विकेट इस मैच में। 2
इस वक्त सिद्धेश मैदान पर आखिरी गेंद पर विकेट लेंगे तो भी 500 रुपए का नकद पुरस्कार मिलेगा आपको। ये जो कि संजय राजन नाइक का इशारा, राजन बर्फ का इशारा मैदान पर पहुंच चुका है। मतलब अभी भी मौका आपके पास बिल्कुल है मैदान पर। उत्तम हीरो से जीरो बन सकते इस ओवर में आप। ओ बढ़िया क्रिकेट वहां पर, यॉर्कर गेंद, यॉर्कर को संभाला, ओवर समाप्त हुआ दूसरा 2 और समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर 9 पर पहुंचा। यहां से 10 रन 9 रन हो चुके हैं। मतलब अभी भी 30 जो कि 39 रन जिससे पीछे। बॉलर के लिए आकर्षक प्राइस नहीं है इस वक्त मैदान पर। छक्का मारेंगे तो आपको लगभग 500 रुपए का नकद पुरस्कार मिलेगा, जो कि इशारा मैदान पर। गेंदबाजी में तब्दीली मैदान में। ओ बढ़िया गेंद बीट करते हुए, बहुत लाजवाब स्पेल। ये शुरुआत इस ओवर की तो बहुत खूबसूरत है। 13 गेंदे 9 रन 2 विकेट। ये नाजुक हालत मैदान पर। और गेंदबाजी में सुनील मैदान पर। स्ट्राइक पर सिद्धेश रहेंगे इस वक्त। इस मैच में संतोष और सिद्धेश की जोड़ी मैदान में। इस बीच वापस सुनील ऑन साइड पर। 2 खिलाड़ी सीमा रेखा पर तैनात, लॉन्ग ऑफ पर 1 खिलाड़ी तैनात। ये कुछ फील्डिंग इस मैदान पर, इस पावर प्ले में। वो बल्ले पर लगी है, वाइडिश गली पर निकली है। पहला रन बहुत तेज निकला। 1 रन के साथ रनों की संख्या अब पहुंच चुकी है 10 रन पर। और इसी के साथ मैदान में अभी भी खेल 38 रनों का। गेंदे यहां से बचे, जबकि अभी भी इस मैदान पर 22 गेंदों का। छक्के के लिए राजन पर से 500 रुपए का नकद पुरस्कार मिलेगा आपको इस गेंद पर, या इस ओवर में छक्का मारेंगे तो। इस बीच राइट एंड रॉन्ग विकेट से वापस सुनील बाया से, जबकि ओवर विकेट से मोर्चा संभालते हुए। ओ चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, गति परिवर्तन बहुत काम कर गया मैदान में। वडेश्वर टीम पहले 3 ओवर में 15 रन थे, और जिस तरह से उनके विकेट निकल चुके थे ना, लगभग लग रहा था मैच संकट में है ये। उसके बाद एक ओवर 13 रन का, एक ओवर 12 रन का, वहां से मैच रनिंग। ओ हवा में सीधा हाथों में एरिया और आउट। संतोष अभी भी एक अभिजीत बारी जो के मैदान पर स्ट्राइक पर रहेगा, और नया खिलाड़ी इस वक्त गेंदबाजी बल्लेबाजी के मोर्चे पर नॉन स्ट्राइक पर जो कि जा रहा है। सिद्धेश मैदान पर अब दूसरा नॉन स्ट्राइक पर। शायद कहीं ना कहीं प्रेशर मैदान में, शायद मुकाबला अब कड़ा है ये।
ओ, हवा में है गेंद, लेकिन लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी बहुत दूर है, इसका मतलब एक ही रन मिलेगा। कॉल अच्छा, यहां पर मौका, और ये दूसरा रन भी पूरा। छक्के के लिए राजन बर्फ सर अभी भी प्राइस है 1,000 रुपए, नहीं 500 रुपए। स्वराज फाइटर अगर जीतती है तो 500 रुपए का इनाम, मतलब भाई इनामों की खैरात आज है मैदान पर। ओ, हवा में टाइमिंग बेमिसाल तो नहीं कहूंगा, लेकिन मिसाल जरूर दूंगा। इस बार गेंद सीमा रेखा पर जा रही है, हालांकि गेंद को रोकने का प्रयास हो पाता, लेकिन तब तक क्या वहां पर हुआ, रन, 3 रन बनते हुए। 3 रन बने, 3 रन के साथ रनों की संख्या अब मात्र पहुंच चुकी है 15 रन पर। 33 रनों की आवश्यकता इस वक्त। वड़ेश्वर टीम क्या ये 33 रन बना पाएंगे? अभी भी शायद प्राइजेस में कुछ तब्दीली है। हाँ ठीक है, जो स्वराज फाइटर अगर टीम मैच को जीतते तो 500 रुपए का नकद पुरस्कार ये लग चुका है मैदान पर। उत्तम गेंदबाजी के मोर्चे पर क्या कमाल का खेल है, 18 गेंदे 33 रन, क्या तोड़फोड़ बैटिंग बनेगी मैदान में, या फिर जो गेंदबाजी एक सक्षम, एक विश्वास भरी गेंदबाजी, उसी के बलबूते पर ये इस मैच में अपनी वापसी कर पाएंगे। ऑन साइड पर स्क्वायर लेग, बाउंड्री के बगल से निकली गेंद, स्क्वायर लेग, सीमा रेखा का खिलाड़ी बिल्कुल है तो जरूर, लेकिन फिलहाल वो बन सकता है दर्शक मैदान में। 4 रन के लिए। मतलब 7 विकेट अभी भी हाथों में इस मैच में। क्या वडेश्वर टीम जीत पाएगी या स्वराज फाइटर टीम जो जीत पाएगी, ये सवाल अब सवाल रह गया, क्योंकि लक्ष्य थोड़ा सा लग रहा था आसान, लेकिन क्या गेंदबाजी देखने को मिली शुरुआत के पहले 3 ओवर में। उत्तम वापस मोर्चे पर, पहले एक ओवर में एक विकेट चटकाई उत्तम ने, और वही उत्तम वापस गेंदबाजी पर, लेग स्टंप के बाहर ऑन साइड, मतलब वाइड बॉल होगा, ये अतिरिक्त खाते में रन बनेगा। सिंगल के साथ रनों की संख्या अब मात्र जो कि पहुंच चुकी है 20 रन पर। 17 गेंदे 28 रन मैच को जिससे पीछे। कहीं ना कहीं एक ओवर, जिस ओवर में आप 15 रन बना पाए तो मैच आपके कब्जे में रहेगा। और सही क्रिकेट वहां पर, शायद अपील तो किया है, लेकिन उछाल देखिए, गति देखिए, बल्ले पर भी गेंद लगी है, ये अंपायर ने सब कुछ देखा मैदान पर। मतलब अंपायर की भूमिका जो अहम रहती है वहां पर, देखिए उछाल देखा गेंद को, हाइट है, हाइट सबसे बड़ा इश्यू था, ये कारण था कहीं ना कहीं अंपायर का। बाद में बल्ले से लगी होगी ये नहीं, यहाँ पर यहाँ तो नहीं बता सकता, लेकिन चलिए वो तो होगा, हाइट थी इश्यू सबसे। ओह, लेग स्टंप के बाहर है या अंदर, ये अब देखना पड़ेगा। शायद लग तो रहा है कि लेग स्टंप के बाहर है ये गेंद, या फिर आउट है ये। शायद इशारा हम पर कहता हुआ कि ये आउट है, ये सामने पाएंगे विकेटों के, लेकिन यहां से अमूमन बताना आसान नहीं होता।
एलबीडब्ल्यू के आउट रूप में, मतलब 5 रन इस 2 गेंदों पर खर्च हुए, लेकिन एक विकेट जो कि चटकाते हुए नया खिलाड़ी ऑन स्ट्राइक मैदान पर। ओ फिर से पैड पर, शायद यहां पर 1 रन जरूर मिल सकता है। अब की बार शायद मौका नहीं मिलेगा कि गेंद लेग स्टंप के बाहर है, ब्लैक बाइस के रूप में रन निकलता हुआ। 1 रन के साथ रनों की संख्या अब 21 पर। 3 गेंदे 6 रन अभी तक खर्च हो चुके हैं मैदान में, और 4 गेंदे माफ कीजिए। इस ओवर की 2 गेंदे बची है। टीम का टोटल स्कोर 48 का पीछा 21 पर पहुंचा मैच में। 21। ओ बल्ले पर तो लगी है, 1 रन निकलेगा, स्लिप का खिलाड़ी मौजूद है वहां पर। अभी भी 26 रन की आवश्यकता मैदान पर मैच को जिससे पीछे। इसके बाद 2 ओवर बचे इस मैच में, मतलब अभी भी 13 गेंदों का खेल मैच में बचा हुआ। 26 टू विन। वापस खेल मैदान में, राइट हैंड और विकेट से। ओ रिवर्स अटेम्प्ट किया वहां पर, लेकिन बल्ले पर लगी, वही खड़ी हो गई, विकेट कीपर ने लपका और आउट मैदान पर। मुकाबले में, और खेल अभी भी लगभग प्रति ओवर आपको 13 रन जोड़ने पड़ेंगे। भूषण गेंद बल्लेबाजी के मोर्चे पर नॉन स्ट्राइक पर रहेगा, और स्ट्राइक पर रहेगा सिद्धेश मैदान। मतलब दोनों ही खिलाड़ी नए हैं, अभी तक दोनों ने एक गेंद भी नहीं खेली है। मतलब क्या कमाल का मुकाबला ये, एक दिग्गज खेल, दिग्गज मुकाबला, चाहने वालों की वो तौबा गर्दी मैदान में। 12 गेंदे 26 रन, जबरदस्त कहानी इस मैदान पर, और क्या मुकाबला है ये। गेंदबाजी में गौरव मैदान में, क्या सामने से 12 गेंदों में 26 रन आप रोक सकेंगे, या फिर जो कि करना, मतलब खुद कप्तान है ये गौरव गावड़े, जो कि गेंदबाजी के मोर्चे पर है। शायद मैच को बचाना है तो अच्छी बॉलिंग करनी पड़ेगी, लेकिन बल्लेबाजों को भी ध्यान में रखना पड़ेगा मैदान पर। ओ टाइमिंग है, ताकत है, गैप है, और साथ साथ गेंद निकल रही है लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4 रन के लिए। अंतिम 11 गेंदे 22 रन मैच को जिससे पीछे इस मुकाबले का, लेकिन लेखा जो का बहुत खूबसूरत है। खाता खोला भूषण ने डाउन द ग्राउंड, शायद विकेट कीपर का से गलती, है गलती बहुत महंगी पड़ेगी। लगभग 2 रन तो बन सकते हैं, शायद जहां पर कोई रन नहीं था वहां पर 2 रन बनते हुए। और इशारा अंपायर का वाइड बॉल का मतलब बोनस है ये। 3 एक गेंद पर निकले 7 रन मैदान पर, और टीम का टोटल 48 का पीछा करती हुई टीम पहुंची अब मात्र 29 पर। स्वराज्य फाइटर टीम अगर जीतती तो सम्मानीय राजेंद्र परब से लगभग 500 रुपए का इनाम। बल्ले पर लगी, पैड पर लगी, आराम से सिंगल निकलेगा, ये सोच है सामने से, मतलब सही सोच है। इस गेंद पर भी लगभग निकले हैं 4 रन लगातार, मतलब 8 रन निकले 2 गेंदों पर, और टीम ने एक सा करवट सा बदल लिया, और अब चाहिए मैदान पर 18 रन अंतिम 10 गेंदों पर। दहा चेंडू तब्बल 18 धावांची गरज मैदानावर, मतलब 10 गेंदे 18 रन, शायद मैच कहीं ना कहीं ऑन रहेगा। भूषण ने एक अच्छी बैटिंग की जिस तरह से, और अब स्ट्राइक पर अब भूषण मैदान पर, सिद्धेश नॉन स्ट्राइक पर है। भूषण अभी तक कोई गेंद नहीं खेला है,
और दोनों ही खिलाड़ियों ने शुरुआत जो कि आज अच्छी की, लेकिन साथ साथ मैं जरूर कहूंगा 12 गेंदे 26 रन, उसके बाद अभी भी 18 रन जो कि बनाने पड़ेंगे 10 गेंदों पर। फुल टॉस शायद ये कैच छोड़ा है मैदान पर। 2 रन वहां पर बनते हुए, बैकअप है, हाँ बिल्कुल है, अगर नहीं होता तो और 1 रन निकलता। 2 रन निकले, फुल टॉस गेंद थी, शायद कहीं पर भी आप मार सकते, लॉन्ग लेग सीमा रेखा पर मारते तब भी बाउंड्री थी। मौका था आपके लिए, 2 रन वहां पर बटोरे, 2 रन के साथ 32 ये टोटल है सामने से मैदान पर इस वक्त तक इस खेल में। 32 अभी भी 16 रन जिससे पीछे मैदान पर। 9 गेंदों का खेल इस मैच में बचा हुआ और कहीं ना कहीं एक जबरदस्त मुकाबला मैदान में। इनसाइड आउट, हवाई फायर, गेंद कवर बाउंड्री के खिलाड़ी के हाथ में और आउट मैदान पर। अभी बचे मतलब 9 गेंदों का खेल, 3 बॉल डाले ना, 4 डाले, ओके, 8 गेंदों का खेल बचा है। 8 गेंदों में अभी भी जीत से पीछे, लगभग जीत से पीछे बनाने पड़ेंगे मुकाबले में 16 रन मैदान में। शायद कहीं ना कहीं प्रेशर है ये, अंतिम 2 गेंदों पर अगर 6 रन निकलते हैं तो लगभग मैच में 10 रन बनाने पड़ेंगे आखिरी के इस ओवर में। क्या मुकाबला होगा, या फिर इस ये दोनों गेंदे डॉट निकलती है तो अंतिम ओवर में बनाने पड़ेंगे 16 रन मैदान पर। और ये आउट मैदान में, बल्ले पर लगी विकेट कीपर के एक हाथ से जो कि उस कैच को लिया गया और विकेट निकलता हुआ। पहली 2 गेंदों पर निकले 8 रन, लगा मैच में फिर से वापसी हो पाएगी। उसके बाद तक क्या बॉलिंग मैदान पर, 2 गेंदों पर 2 विकेट चटकर और हैट्रिक का मौका इस वक्त मैदान पर। गौरव खुद कप्तान है, जिम्मेदारी का बोझा जानते हैं, नया बल्लेबाज मैदान पर है, हैट्रिक का मौका, फुल टॉस, शायद इस गेंद पर छक्का ही मारना था मैदान में। गेंद निकली स्क्वायर लेग बाउंड्री पर, जहां पर फील्ड कर रहे हैं हल्की सी गफलत, बैकअप ठीक ठाक है, 2 रन वहां पर सीधा थ्रो हाथों में आता हुआ। और इस 2 रन के साथ अब चाहिए अंतिम 6 गेंदे और 14 रन मैदान पर मैच को जीतने पीछे।
गेंदे 14 रन मैदान पर। आखिरी का स्पेल अपने निजी कोटे का भी लेकर नया गेंदबाज विवेक मैदान पर। बल्लेबाजी में कद बिल्कुल छोटा सुनील और शुभम ये जोड़ी मैदान पर। एक अच्छा माहौल मैदान पर। क्या गेंदबाजी करी उन्होंने, क्या फील्डिंग की मैदान पर, और फील्डरों की दाद देने बाद दो फुल टॉस जिस ओवर में डाले गए ना अंतिम ओवर में, दोनों के दोनों को बाहर मारते ना तो बात अलग रहती। दो फुल टॉस अपने छोड़े, फुल टॉस फुल लॉस गेंदे होती है वापस इस खेल में। ओ बाउंस, उछाल, गति सब कुछ करते हुए वन बाउंस का इशारा किया मैदान पर, कोई रन नहीं मिलेगा। आज भाई लड़ना पड़ेगा मैदान पर, अगर लड़ते हैं तो मैच में हो, अन्यथा इस मैच को आपको छोड़ना पड़ेगा। लगातार इस मैच में अगर देखा जाए तो हालात बिल्कुल अलग है ये, क्योंकि इस मैच को आपको जीतने तो अटैक करना पड़ेगा। ये सही है, चलिए रन तो मिलेगा। अब एक ही रन मिलेगा, अंतिम जो कि 4 गेंदे और 13 रन की आवश्यकता मैदान पर मैच को जिससे पीछे। नई बैट से खेल रहे, शायद कहीं ना कहीं प्रेशर है ये मैदान पर, क्योंकि इस गेंद पर अगर छक्का लगाना तो उम्मीदों के दिया और दीपक साथ में जलेंगे मैदान में, क्योंकि मुकाबला उस स्तर पर खड़ा है। अभी भी 5-4 गेंदे 13 रन, ऐसा नहीं कि मैच बन नहीं सकता, मैच बन सकता है। कुछ हद तक बल्लेबाजी अपनी पूरी ताकत लगाई है इस खेल में, और उसी वक्त अगर देखा जाए बल्ले पर लगे ना तो छाप होगा छक्के का। ओ बाउंस, फिर से लॉन्ग लेग सीमारे का पर जा रही है गेंद, अगर बाउंड लेंथ के बाहर जाती है तो कम से कम तो 3 रन मिलने चाहिए यहां पर, और जब तक इस कॉल को मतलब 3 रन बनेंगे, क्या दौड़ इस विकेट के बीच की तारीफ करनी पड़ेगी। 3 गेंदों का खेल बचा है और 10 रन की आवश्यकता इस मैच में। तीन गेंदे 10 रन, अभी भी इस मैच में छक्का चाहिए एक। ओ हवा में गिरा इनको, लेकिन ताकत कम पड़ गई और ये आउट। और 10 रन जिससे पीछे। दो गेंदे 10 रन मैदान पर, मैच को जिससे पीछे। क्या जबरदस्त कहानी इस खेल की। अब मुश्किल तो लग रहा है लेकिन नामुमकिन नहीं। चलिए मैच समाप्त। अब दौड़कर तो आप 6 रन नहीं निकाल सकते, अब अंतिम गेंद पर 9 रन चाहिए। स्वराज फाइटर्स टीम लगभग इस मैच में हार के दार पर खड़ी है। आखिरी गेंद 9 रन की आवश्यकता, मतलब क्या ये हालत है ये मैदान पर। एक जबरदस्त मुकाबला होना चाहिए था, अब शायद नहीं। चलिए मैच अब समाप्त हो चुका है। अब क्रिकेट की भाषा में तो 9 रन तो नहीं दौड़कर निकालेंगे आप, 7 रन निकाल सकते दौड़कर, लेकिन 9 रन चाहिए। और दौड़ेंगे कितना अब ये भी देखना पड़ेगा। लेकिन मैच समाप्त। मैन ऑफ द मैच का दावेदार